नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा कंपनींबद्दल बोलूया ज्या कंपनीने काल म्हणजे 7 ऑक्टोबर 2024ला डिव्हिडंड किंवा स्टॉक स्प्लिट किंवा बोनस शेअरवर काही ना काही अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले अशा कंपनींबद्दल बोलूया ज्या कंपनीने काल बोनस शेअरवर अपडेट दिला आहे. तर त्या कंपनीचे नाव आहे शक्ती पंप्स इंडिया लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 4,319.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 9,000 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 377.85%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 5:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 5:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे एका शेअरवर 5 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 6 शेअर होऊन जाईल. चला आता अशा कंपनीबद्दल बोलूया ज्या कंपनीने काल स्टॉक स्प्लिटवर अपडेट दिला आहे. तर त्या कंपनीचे नाव आहे हर्षिल ॲग्रोटेक लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 84 रुपये 16 पैसे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 90.89 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 3,063.91%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे, म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 17 ऑक्टोबर 2024. चला आता अशा कंपनींबद्दल बोलूया ज्या कंपनीने काल डिव्हिडंडवर अपडेट दिला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया LTI माइंडट्री लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 6,250 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 2 लाख करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 20.04%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 17 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 17 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 25 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया इलेक्ट्रॉन इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 631 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 14,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 65.47%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 18 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 18 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 28 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया वेल्थ फर्स्ट पोर्टफोलिओ मॅनेजर्स लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 1,280 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 254.91%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 14 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 14 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया आनंद राठी वेल्थ लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 3,900 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 106.34%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 10 ऑक्टोबर 2024ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 10 ऑक्टोबर 2024ला इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि या कंपनीने इंटरिम डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट ठेवली आहे 18 ऑक्टोबर 2024. चला आता बोलूया कोफोर्ज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 7,195 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 48,000 करोड रुपये. आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 40.01%चे रिटर्न दिले आहे. आणि या कंपनीने 19 रुपयाचा इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 12 ऑक्टोबर 2024.
तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.